I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 26. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 26. नमस्ते मुलांनो. नमस्ते. तुम्ही सर्वांनी आपापले पदार्थ आणले आहेत का? हो, आणले. इथे टेबलावर मांडून ठेवा बरं. मला बघू दे. चल चल, डबा टेबलावर ठेव. चल लवकर रे. डबा बोल. माझा डबा पण दे. इकडला डबा. कोणी कोणी काय काय केलंय बघू. पोहे, दाण्याचे लाडू, खीर, मसाले भात आणि हे काय? मेथीच्या पोळ्या. अरे वा, मेथीच्या पोळ्या आणि अळूच्या वड्या आणि हे दुसरे नारळाचे लाडू. वा वा. पण सधुभाऊ कधी येणार? पण माझा प्रश्न असा आहे की सधुभाऊ का येत आहेत? अरे सधुभाऊ ग्राम शिक्षण समितीचे सदस्य आहेत ना, मग ते येणार आहेत आज तुमचे पदार्थ बघायला आणि तुम्ही इंग्रजीत कसं बोलता ते ऐकायला. आम्ही त्यांच्याशी इंग्रजीत बोलायचं? संतोष, तू विसरलास? अरे टीचरनी सांगितलं होतं ना आपल्याला, बनवलेल्या पदार्थांबद्दल आपण इंग्रजीत बोलायचं. अरे हो, मी विसरलोच. ओके, इट इज 10:30. सधुभाऊ विल कम सून. लेट अस गेट रेडी. सुनील, ओपन द विंडोज. रेखा, पुट ऑन द लाईट. महेश, क्लीन द ब्लॅकबोर्ड. बाळू, put all the school bags near this wall. Gangu, help Balu. आले आले, सधुभाऊ आले. सधुभाऊ आले. सधुभाऊ आले. सधुभाऊ आले. नमस्ते मुलांनो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बर, हे आहेत का सगळे पदार्थ? काय छान वास येतोय. मला बाबा हे सगळं बघून भूक लागली. बर, आता काय काय करणार आहात तुम्ही? प्रत्येक जण आपण तयार केलेला पदार्थ कसा बनवला ते मला इंग्रजीत सांगणार ना? वा, करा सुरू. आधी कोण सांगतंय बरं? आधी रेखा सांगेल. मी आणि अनिता आम्ही दोघींनी खीर बनवली. इंग्रजीत व्हॉट डिड यू मेक? अनिता अँड आय मेड खीर. We made kheer. First, we put some milk and sugar in a pan. म्हणजे दूध आणि साखर एका पातेल्यात टाकले. Then we put the pan. Pan म्हणजे पातेलं on the stove. Milk. Hot. उकळलं कसं म्हणायचं? बॉईल. उकळणे म्हणजे बॉईल. We boiled the milk. Then we put some rice in the milk. राईस म्हणजे तांदूळ. तुम्ही तांदूळ तसेच घातले, धुतले नाही? हो, नाही, म्हणजे धुतले की. मग असं सांग ना, वी वॉश्ड द राईस. म्हणजे आम्ही तांदूळ धुतले. We washed the rice. We put the rice in the milk. Then we boiled the kheer for 15 minutes. Then the kheer was ready. एक्सिलेंट. व्हेरी गुड. छानच बोललीस. येस येस, व्हेरी गुड रेखा, व्हेरी गुड. ऐकणाऱ्यांनो, रेखा आणि अनितानी मिळून खीर कशी केली हे रेखाने आता इंग्रजीत सांगितलं. खीर त्या दोघींनी केली म्हणून तिने वी शब्द वापरला. वी म्हणजे आम्ही. ती म्हणाली वी मेड खीर. भूतकाळात केली म्हणून ती मेड म्हणाली. जर ती आत्ता करत असती
तर मेक म्हणाली असती. बरं, आता मुलांपैकी कुणीतरी सांगा. टीचर, आय मेड लाडूज. वेअर आर दे? हिअर दे आर. गुड. टीचर, आय मेड व्हेजिटेबल राईस. नाव नितीन, यू टेल अस, हाऊ डिड यू मेक इट? व्हेजिटेबल राईस म्हणजे भाज्या घातलेला मसाले भात. वा टीचर, तुमच्या वर्गातली मुलंही स्वयंपाक करतात. सांग बघू, कसा केला हा व्हेजिटेबल राईस? First, we washed the vegetables and the rice. Then, we cut the vegetables. We fried the vegetables. Fry म्हणजे तळणे. Then, we put the rice also in the kadhai. We put some masala and some salt. We put in some water. Then, we cooked the vegetable rice for 10 minutes. Then the vegetable rice was ready. Very good, Nitin. Is the rice hot? Hot? गरम नाहीये, पण थोडा तिखट आहे. त्याला पण हॉट म्हणतात ना? हो, अगदी बरोबर आहे तुझं. ऐकणाऱ्यांनो, नितीन म्हणाला वी फ्राईड द व्हेजिटेबल्स. फ्राय तळणे किंवा परतणे. वी फ्राईड द व्हेजिटेबल्स. आम्ही भाज्या परतल्या. तुम्ही म्हणा माझ्या मागे, वी फ्राईड द व्हेजिटेबल्स. आता हे म्हणा, वी कुक्ड द व्हेजिटेबल राईस. मग असंच इतर मुलांनीही त्यांनी केलेल्या पदार्थांबद्दल इंग्रजीत सांगितलं. व्हेरी गुड. तुम्ही सर्वांनी इंग्रजीत खूपच छान सांगितलं. आता रंजना, आपल्या पाहुण्यांचे आभार मान, पण इंग्रजीत, बरं का? Sir, we thank you for coming to our class and listening to us. Please eat with us now. गार होईल, चला लवकर खाऊ. गारला म्हणायचं कोल्ड. येस, लेट्स ईट इट बिफोर इट गेट्स कोल्ड. बर, तुम्ही केलेले स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मीही खाऊन बघतो. पण त्याआधी मी ग्राम शिक्षण समितीतर्फे तुम्हाला एक इंग्रजी शब्दकोश भेट देणार आहे. चला, आता खाऊया आपण. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. आधी गेल्या 2 पाठात शिकलेल्या शब्दांचा सराव करूया. राईस म्हणजे तांदूळ किंवा भात. मिल्क म्हणजे दूध. शुगर म्हणजे साखर. सॉल्ट म्हणजे मीठ. चिली म्हणजे मिरची. हॉट म्हणजे गरम किंवा तिखट. कोल्ड म्हणजे गार. स्वीट म्हणजे गोड. ऑइल म्हणजे तेल. कट म्हणजे कापणे. बॉईल म्हणजे उकळणे. फ्राय म्हणजे तळणे किंवा परतणे. वॉश म्हणजे धुणे. क्लीन म्हणजे साफ करणे. हेल्प म्हणजे मदत करणे. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का.
आधी तुम्हीही या नवीन शब्दांचा सराव करा. पण आता मात्र मी मराठीत म्हणीन, तुम्ही इंग्रजीत. सर्वजण एकत्र म्हणा, पण ओरडायचं नाही, बरं का? मिरचीला काय म्हणतात इंग्रजीत? चिली. गुड. आता साखर? शुगर. आता भाताला काय म्हणतात इंग्रजीत? राईस. मीठ? सॉल्ट. गुड. मग तेलाला काय म्हणतात इंग्रजीत? ऑइल. बरोबर. मग गरम किंवा तिखट याला काय म्हणतात? हॉट. आणि गार? कोल्ड. गोड? स्वीट. मग हे इंग्रजीत कसं म्हणायचं? कापणं. कट. येस. मग धुणं? वॉश. उकळणं? बॉईल. तळणं? फ्राय. गुड. आणि मदत करणं? हेल्प. व्हेरी गुड. आता काय करायचं ऐका हं. हे शब्द वापरून वेगवेगळ्या मुलांनी इंग्रजीत वाक्य बनवायची, बरं का? घंटा वाजली की एका मुलीने किंवा मुलाने उभं राहायचंय. मी सांगीन तो शब्द नीट ऐकायचा आणि तो शब्द वापरून इंग्रजीत एक वाक्य तयार करायचं. टीचर मदत करतीलच. तुझा शब्द आहे हॉट. हॉट हा शब्द वापरून एक वाक्य तयार केलं का? कोणतंही वाक्य चालेल. द भजी इज हॉट. आय लाईक हॉट टी. असं कोणतंही वाक्य चालेल. आता दुसरं मूल. हा शब्द वापरून इंग्रजीत एक वाक्य सांग. तुझा शब्द आहे स्वीट. व्हेरी गुड. टीचर इतर मुलांनाही असे शब्द देतील. प्रत्येकाने तो शब्द वापरून इंग्रजीत आपल्या मनातलं एक वाक्य सांगायचं. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.